नमस्कार सर्वांना. नितिशा मेडप्रो करिअर पॉइंट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आज मी बोलणार आहे एक महत्त्वाच्या टॉपिकवरती, ते म्हणजेच वाढलेलं वजन कमी कसं करायचं. तर बघा, मी अशा काही 4-5 तुम्हाला गोष्टी सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही तुमचं वाढलेलं वजन कमी करू शकतात. तर बघा, तुम्ही फक्त सिंपल गोष्टी आहे, जे तुमचं डेली रुटीन आहे ना, त्या डेली रुटीनमध्ये थोडासा बदल करायचा आहे आणि ते डेली रुटीन बदलायचं आहे की आणि तेच बदललेलं डेली रुटीन ते तुमचं वेट कमी करण्यासाठी मदत करणार आहे. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेली फॅट कमी कसं करायचं यासाठी काही प्रभावी उपाय सांगणार आहे की जे तुम्ही फॉलो केले तर तुमचं वेट गेन हे 100% होणार आहे. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण मी अशा काही गोष्टी सांगणार आहे की त्या गोष्टी तुमचं झपाट्याने आणि 100% रिझल्ट देऊन मी सांगते की तुमचं वेट लॉस हे 100% होणार आहे. तर बघा, त्यामध्ये मी सगळ्यात पहिलं सांगेल की कोमट पाणी. तर काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी करायचं आहे आणि त्यामध्ये लिंबू टाकायचं आहे आणि मध. लिंबू आणि मध त्या कोमट पाण्यामध्ये टाकून सकाळ सकाळी काहीही न खाता 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे. तर ह्यामुळं काय होतं, आपलं मेटाबॉलिझम पण व्यवस्थित होतं आणि डायजेशनसाठी पण ह्याची खूप जास्त प्रमाणामध्ये हेल्प होती आणि फॅट बर्न पण होतं यामुळं. त्यामुळं सकाळ सकाळ उठल्या उठल्या कोमट पाणी, त्यामध्ये लिंबू आणि मध टाकून ते कोमट पाणी सकाळ सकाळी घ्यायचं आहे. नंतर मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे की दररोज तुम्ही कमीत कमी 30 मिनिटे का होईना वॉकिंग केलं पाहिजे. तर बघा, त्यामध्ये तुम्ही जॉगिंग करू शकतात, थोडंसं चालू शकतात किंवा मग तुम्ही योगा करू शकतात. तर बघा, 30 मिनिटे दररोज व्यायाम करायचा आहे किंवा वॉकिंग करायचं आहे. नंतर मी तुम्हाला तिसरी गोष्ट सांगणार आहे, ते म्हणजे साखर आणि जंक फूड खायचेच नाही येतं, एकदम कमी करायचे आहेत, अवॉइड करायचे आहेत. तर बघा, साखर आणि जंक फूड खाल्ल्याने वजन खूप जास्त झपाट्याने वाढतं. त्यामुळं काय करायचं आहे, साखर आणि जंक फूड अवॉइड करायचे आहेत आणि त्याऐवजी आपल्या आहारामध्ये फळे, भाज्या आणि प्रोटीनयुक्त आहारांचा समावेश करायचा आहे. तर यामुळं काय होतं, आपल्या शरीराला एनर्जी भेटते आणि प्रॉपर न्यूट्रिशन पण भेटतं आणि आपल्या शरीरामध्ये फॅट पण जमा होत नाही. तर काय करायचं आहे, जंक फूड आणि साखर कम्प्लिटली अवॉइड करायचं आहे. यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीराला पुरेशी झोप. तर बघा, आपल्या शरीराला पुरेशी झोप भेटणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपल्या शरीराला पुरेशी झोप नाही भेटली ना, तर आपल्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतं आणि हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळं वजन हे खूप जास्त झपाट्याने वाढतं. त्यामुळं काय करायचं आहे, पुरेशी झोप घ्यायची आहे. 7 ते 8 तासाची कम्प्लिटली झोप आपल्या शरीराला भेटलीच पाहिजे. आणि काय करायचं आहे, संध्याकाळी लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय लावायची आहे. यामुळं काय होतं, आपल्या शरीरामधलं फॅट काय होतं, बर्न होतं आणि आपल्या शरीरामध्ये एक्सेसिव्ह फॅट जमा होत नाही. त्यानंतर मी तुम्हाला 5वी गोष्ट सांगणार आहे, ते म्हणजेच भरपूर पाणी प्यायचं आहे. आता ते भरपूर पाणी म्हणजे किती, 3 ते 4 लिटर नॉर्मली दिवसभरात पाणी पिलं पाहिजे. आता जास्त पाणी पिल्यामुळं काय होतं, आपल्या शरीरामधले जे टॉक्सिक घटक आहेत ते शरीराच्या बाहेर टाकले जातात आणि ह्याची हेल्प डायजेशन चांगलं होण्यासाठी पण होते आणि वजन नियंत्रणामध्ये राहण्यासाठी पण होते. त्यामुळं जास्तीत जास्त भरपूर पाणी प्यायचं आहे. नॉर्मली 3 ते 5 लिटर दरम्यान आपल्या शरीरामध्ये दिवसभरात पाणी गेलंच पाहिजे. यानंतर मी तुम्हाला 6वी गोष्ट सांगणार आहे, ती म्हणजेच आपल्या डाएटबद्दल. म्हणजे आपण वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे. तर बघा, वजन कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त आहाराचा आपल्या डेली आहारामध्ये खूप जास्त समावेश पाहिजे. आता प्रोटीन म्हटलं की काय, बघा, मोड आलेले कडधान्य, त्याच्यानंतर डाळी, त्यानंतर अंडी, दूध यासारख्या आहाराचा आपल्या डेली आहारामध्ये काय पाहिजे, समावेश पाहिजे. आता ह्यामुळं काय होतं, आपल्या शरीरामध्ये एक्सेसिव्ह फॅट जमा होत नाही आणि आपलं पोट पण भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे आपल्याला लवकर लवकर भूक लागत नाही आणि ह्याचा फायदा काय होतो, आपल्या शरीरामध्ये प्रॉपर न्यूट्रिशन पण भेटतं, एक्सेसिव्ह फॅट पण जमा होत नाही. त्यामुळं काय करायचं आहे, प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा आहे. यानंतर मी तुम्हाला सांगेल की फायबरयुक्त आहाराचा पण आपल्या आहारामध्ये समावेश पाहिजे. आता फायबरयुक्त म्हणजेच काय, फळे, पालेभाज्या, त्याच्यानंतर ओट्स, त्यानंतर सलाड यासारख्या फायबरयुक्त आहाराचा आपल्या आहारामध्ये समावेश पाहिजे. तर यामुळं काय होतं, आपल्या शरीरामध्ये काय होतं, एक्सेसिव्ह फॅट जमा होत नाही आणि ह्याचं डायजेशन सुधारण्यासाठी पण हेल्प होते आणि वजन नियंत्रणामध्ये राहण्यासाठी पण ह्याचं काय होते, हेल्प होते. त्यामुळं फायबरयुक्त
फायबरयुक्त आहाराचा पण आपल्या आहारामध्ये समावेश पाहिजे. यानंतर मी तुम्हाला 7वी महत्त्वाची गोष्ट सांगेल की रात्री उशिरा खाणं टाळायचं आहे. काय करायचं आहे, रात्री म्हणजे आपण जे जेवण करत आहेत ते जेवण कधी करायचं आहे, झोपण्याच्या अगोदर 2 ते 3 तास अगोदर जेवण करायचं आहे. यामुळं काय होतं, आपण जे आहार घेतलेला आहे या आहाराचं व्यवस्थित डायजेशन होतं आणि डायजेशन झाल्यामुळं काय होतं, आपण जे आहार घेतलेला आहे त्याचं फॅटमध्ये रूपांतर न होता आपल्याला त्याच्या एनर्जीमध्ये रूपांतर होतं. त्यामुळं काय करायचं आहे, रात्री उशिरा खाणं टाळायचं आहे. म्हणजे झोपण्याच्या अगोदर 2 ते 3 तास अगोदर जेवायचं आहे. नंतर मी तुम्हाला सांगेल की जे गोड पेय आहेत ना, ते गोड पेय खाण्याचे टाळायचे आहेत. तर आता गोड पेयमध्ये काय येतं बघा, ज्यूस असेल, कोल्ड ड्रिंक्स वगैरे असतील, यासारखे जे गोड पेय आहेत हे गोड पेय टाळायचे आहेत. गोड पेयामुळं काय होतं, आपल्याला लवकर भूक पण लागते आणि आपल्या शरीरामध्ये फॅटचं डिपॉझिशन व्हायला सुरू होतं. त्यामुळं गोड पेय टाळायचे आहेत. तर मी तुम्हाला सांगेल की आपल्या म्हणजे डेली लाईफमध्ये काय करायचं आहे, स्ट्रेस कमी ठेवायचा आहे. स्ट्रेसमुळे पण काय होतं, फॅट जमा होतं आपल्या शरीरामध्ये, खूप जास्त झपाट्याने फॅट जमा होतं. त्यामुळे काय करायचं आहे, ताणतणाव फ्री जीवन जगायचं आहे. आता ताणतणाव फ्री जीवन जगण्यासाठी काय करायचं आहे, व्यायाम करायचा आहे, त्याच्यानंतर मेडिटेशन पण करायचं आहे. यामुळे काय होतं, स्ट्रेस फ्री लाईफ माणूस जगतं. नंतर मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगेल की बघा, काही लोकांचं लाईफस्टाईल असं असतं की त्यांना ना दिवसातून म्हणजे एक वेळाच ते जेवण करतात किंवा 2 वेळा जेवण करतात, पण फुल करतात. तर काय करायचं आहे, दिवसामधून काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण जेवण करत आहेत ना, ते एकदाच खूप मोठं जेवण करण्यापेक्षा थोडंच जेवण करायचं आहे आणि वेळेवर करायचं आहे. यामुळं काय होतं, वजन नियंत्रणामध्ये राहतं आणि एक्सेसिव्ह फॅट आपल्या शरीरामध्ये जमा होत नाही. त्यामुळं थोडंच खायचं आहे, बट वेळेवर खायचं आहे. तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हेल्थ आणि फिटनेस रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओज पाहायचे असतील तर नितिशा मेड प्रो करिअर पॉईंटला सबस्क्राईब करा. धन्यवाद.